हॅलो फ्रेंड्स, मी हे कोमल आणि आज आपण आळूच्या वड्या कशा करायच्या हे बघणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य: हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडंसं जोंधळ्याचं पीठ। ही तिन्ही पिठं मिक्स घ्यायची। ही तिन्ही पिठं मिक्स घ्यायची। त्याच्यामध्ये आलं लसूण चेचून घेतले, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं मीठ, थोडीशी चटणी, ह्याच्यामध्ये आपण मिरची सुद्धा घालू शकतो। ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घेत मळायचं। हे पीठ आपलं तयार आहे। एकदम घट्ट नाही करायचं। त्यात आपण पानानं लावून घ्यायचं। पानाला लावून घ्यायच्या आधी थोडंसं त्याला चिंच लावायचं किंवा चिंचेचं पाणी असेल तरीही चालेल। त्याच्यामुळे घशामध्ये खाज उठत नाही। पीठ असं छानसं सगळीकडे लावून घ्यायचं। ह्याचा आपण आता रोल करणार आहे। छान असा रोल करून घ्यायचा व्यवस्थित। मला वडी दे। अशी दोन पाने आपण लावून घेतलेली आहे। त्याचा रोल करून ती वाफेवरती शिजवून घ्यायची। ह्या आपल्या आळूच्या वड्या तयार आहेत। आवडले की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। तयार आहेत। हे आपण आता वाफेवरती शिजवून घेणार आहोत। एकीकडे पाणी गरम करून त्याला उकळी आलेली आहे, त्यात आपण शिजवून घ्यायचे। आपल्या वड्या ह्या तयार आहेत शिजवून। आता ह्या आपण कट करून तेलावरती फ्राय करून घ्यायच्या।
तव्यावरती थोडंसं तेल टाकून आपण त्या फ्राय करून घ्यायच्या. छान अशा दोन्ही बाजूने त्या फ्राय करून घ्यायच्या. आपल्या वड्या दोन्ही बाजूने फ्राय झालेल्या आहेत व्यवस्थित. मला आळूची वडी जी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आपल्या आळूच्या वड्या तयार आहेत.